मावशी, तू कशाला हे असलं जेवण केलंस? तुला माहिती आहे ना, सखीला नॉनव्हेज चालत नाही, ते त्याचा वास सुद्धा सहन होत नाही. नुसत्या वासाने सुद्धा उलट्या होत आहेत बघ. किती त्रास होतोय. हो ग, पण आर्यना जेवणात नॉनव्हेज लागतच ना. आणि मला वाटलं सगळ्यांबरोबर सखी 2 घास खाईल म्हणून. मी पाणी घेऊन येते. सखी, बरं वाटतंय? बरं वाटतं. तू घास का घेतलास? सरळ खात नाही म्हणता येत नव्हतं का? चल बाहेर चल. वाट बघतायत सगळे. अर्ध्या जेवणावरनं अशी उठून आलीस, बरं दिसत नाही. राग आला असेल सगळ्यांना. बाहेर गेलीस की आधी माफी माग सगळ्यांची. हा, पण मावशी, सखीने का माफी मागायची? या सगळ्यात तिची काय चूक आहे? तुला नाही समजायचं. अगं, मुलीकडची बाजू आहे आपली. सगळं करावं लागतं. चल. हात कुठे धुवायचा आहे? जेवण झालं तुमचं, तुम्ही काही घेतलंच नाहीत. घ्या ना. नाही बस जरा पाहुणचार प्लीज. पोटं भरली आहेत आमची. फक्त हात कुठे धुवायचे तेवढं सांगा. या दाखव. काय झालं भाऊजी? इतके उदास का झालात तुम्ही? ठीक आहे ना, त्याने पैसे आधी आणून दिलेत आपल्याला. मालाची डिलिव्हरी वेळेवर झाली नाही हे सुद्धा त्याने पॉझिटिव्हली घेतलंय. चांगलंच आहे ना. पण त्यामागचं कारण वेगळं आहे. माझ्या नावाशी माझ्या सासऱ्यांचं नाव जुळलंय, म्हणून हे सगळं भीतीपोटी. त्यापेक्षा त्यांनी 4 शिव्या दिल्या असत्या ना मला, तर मला आवडलं असतं. सासऱ्यांच्या नावाचा असा फायदा घेणं मला कधीच आवडणार नाही. वा राम वा. आता आलेल्या माणसाने 4 शिव्या सुनावल्या असतात तर त्या बऱ्या वाटल्या असत्या तुला.
पण सासऱ्याचं नाव घ्यायला लाज वाटते आता. नाव, ते नाव जर का चांगल्या अर्थाने असतं ना तर मला देखील आवडलं असतं. हेरंब कासले हे नाव ऐकून 4 माना झुकतात, पण आदराने नाही, भीतीपोटी. त्या 4 माना जर का आदराने झुकले असते ना तर मला देखील आदराने मिरवायला आवडलं असतं. पण तसं नाहीये ना, इथे फक्त आणि फक्त भीती आहे. मला सांग, काय फरक पडतोय? कोणी घाबरून सलाम करो व आदराने. सलाम पडला पाहिजे बस. ते काय म्हणतात ते, हा, नाईलाज इज द बेस्ट इलाज. हा, खरं रे बाबा तुझं म्हणणं. मी सुद्धा या घरात नाईलाजानंच आलोय ना. तशीच नाईलाजानं आज एक सून येते या घरामध्ये, किंवा मग फसवून म्हण. येतो मी, उशीर होतोय मला. देवा भलं कर रे आमच्या राम भाऊचं. काय होणार आहे कोणाच ठाऊक. आलोच मी, भूक लागली जरा. हा, सॉरी. सॉरी. कशाबद्दल? तुम्ही घास भरवताना मी असं पानावरून उठायला नको होतं. आज पहिल्यांदाच तुम्ही सगळे घरी आला होता. मला नॉनव्हेजचा वासही सहन होत नाही आणि म्हणूनच त्रास झाला. मग तू व्हेज खायला हवं होतंस ना? नाही, मला नॉनव्हेज आवडतं. याचा अर्थ जरुरी नाही की तुलाही आवडायला हवं. आणि अर्थात तू काय खायचं काय नाही हा सर्वस्वी निर्णय तुझाच आहे. जेवणाव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी त्यांची मला सवय नाहीये. मग काय करायचं ते तूच ठरव. मॅडम, काही कमी जास्त झालं असेल तर माफ करा. सखीला सांभाळून घ्या. आज जे काही घडलं त्याचा प्लीज राग धरू नका. त्याचं काय आहे म्हणजे
लहानपणापासून कधी नॉनव्हेज खाल्लंच नाहीये ना तिने, त्यामुळे नाही नाही, ह्याच्या आधी तिने काय केलं काय नाही ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आता जे काय तिने करायचंय ते मी ठरवणार आहे. आता थोडंफार समजून घेऊ आम्ही, पण कासल्यांच्या घरात जर राहायचं असेल तर काही गोष्टींपासून दूर राहून चालणार नाही तिला. सांगा जरा, समजावून सांगा तिला. हो मॅडम. मी सखीची ओटी भरते. अरे साहेब, सॉरी पण इथे रेंज येत नाही, तुम्हाला बाहेर जाऊन फोन करावा लागेल. आता घरात खूप भीती वाटते ग. मला नाही जायचंय तिथे. सखी, अगं अजून सगळं नवीन आहे ना, म्हणून वाटतंय तुला असं. हळूहळू सगळं व्यवस्थित होईल. सखी एवढं म्हणते तर काका त्या लोकांशी बोलत का नाहीत? लहान आहेस अजून तू, तुला नाही समजणार. अगं लग्नाच्या गाठी वरून बांधून येतात. स्वामींच्या कृपेने आर्याने सखीला मागणी घातली. नक्कीच काहीतरी वेगळा हेतू असेल त्यात. हे आप आपली पोझिशन घ्या. सखी, सखी कदाचित तुझ्या तिथं जाण्यानं ती माणसं बदलतील. सगळं ठीक होईल. स्वामींची इतकी भक्ती करतेस, तुझं काही वाईट होणार नाही. उलट उलट तुझ्या हातून काहीतरी चांगलंच होणार असेल.